नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. भारत कवित के पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण गौरव पुरस्काराने सन्मानित. मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते भारत कवित के यांना पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत कवित के यांना सदर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. समृद्धी प्रकाशन 12 अहिल्या भीम पर्वकला सामाजिक साहित्य संमेलन रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग ओरस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे मान्यवरांच्या हस्ते कला, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना या प्रसंगी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच यावेळी गझल गायक अजय नाईक यांच्या आवाजात गझल गायन कार्यक्रम पार पडला. 2 पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले. 10वी 12वी 90% पेक्षा जास्त गुण मिळाले अशा मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गझल गायनांचे सूत्रसंचालन अपूर्वा साबरेकर यांनी गझल क्षेत्रातील बारकावे सांगून उत्कटतेने केले. यावेळी अभिनेते सुनील गोडबोले, दिग्दर्शक निर्माता संदीप राक्षे, संजय खोटलोकर, यशवंत शेंडगे, दशरथ सिंगारे, डॉक्टर दत्तात्रय करपे, दिनेश उघडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश कराळे यांनी केले तर प्राध्यापक BN खरात यांनी आभार प्रदर्शन केले. या सुपांचा वापर आपण बाकी हो बाकी जुनेच आहे, बाकी जुनेच आहे अन हाच पेच आहे, आयुष्य तेच आहे, आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे, आयुष्य तेच आहे, तेच आहे, तेच आहे. घरच्या घरी केलं जात असे नाही का, पण आजकालच्या पिढीला नेमकं मुसळ म्हणजे काय हेच माहित नाहीये.
आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी घेऊन येतोय मुसळ फुगडी. साळीच डाळीच घातील कंडणीच्या बाईनं, साळीच डाळीच घातील कंडणीच्या बाईनं. काय करते उठते बसते, काय करते उठते बसते, साळीच डाळीच घातील कंडणीच्या बाईनं. सडू बाई सडू, तांदूळ सडू, तांदूळ आमचे मोत्याचे मोत्याचे, जावई आमचे जेवायचे बाई जेवायचे, सडू बाई सडू, तांदूळ सडू. चला पाहूया घेऊन येतोय दिंडा मोड गपोरी. पण मंडळी तुम्ही दिंडा मोडू नका बरं का. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकतरी झाड नक्की लावा. फिरे फुलातून कमळाचे बाई कमळाचे, गणपती चरणी वाहायचे बाई वाहायचे. गोपिन्यात आमच्यासह एवढ्या मग्न झाल्यात की घरातल्या म्हाताऱ्या माणसाकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केलं गेलंय व्यक्त होतं या गीतातून. त्याचबरोबर आज एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी लोप पावत चालली आहे. पण या एकत्र कुटुंब पद्धतीचे किती फायदे आहेत हेही समजावून सांगतील याच गीतातून. चला पाहूया घेऊन येतोय गो. आयुष्य तेच आहे, आयुष्य तेच तेच आहे, आयुष्य तेच आहे. खरं म्हणजे आयुष्य कसं आहे तेच तेच आयुष्य आपण जगत असतो. आणि पुढचं काय लाईन तर अनहाच अनहाच पेच आहे, आयुष्य तेच आहे, आयुष्य तेच आहे, अनहाच पेच आहे, आयुष्य तेच आहे. बोलू बोलू घरी कुणाशी, बोलू घरी कुणाशी, तेही ओ तेही सुनेच आहे, अनहाच पेच आहे, आयुष्य तेच आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुंबई. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.